पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. पेन्शन आता थेट पगाराइतकी होणार. वेतन आयोगाच्या शिफारशीपूर्वीच मोठी मागणी होणार मंजूर. वेतन आयोगाची चर्चा सुरू असताना आता कर्मचाऱ्यांच्याही स्वतःच्या काही मागण्या वाढत आहेत. कर्मचारी संघटनांनी केलेल्या मागण्यानंतर आता पेन्शनधारक संघटनांनीही पेन्शनच्या रचनेत बदल करण्याची मागणी केलेली आहे. आता पेन्शनधारकांना वयानुसार पेन्शनची रक्कम वाढवावी अशी ही मागणी होत आहे. चला पाहूया सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका. कर्मचारी आणि पेन्शनधारक यांनी आयोगाकडे मागण्या सादर केल्या आहेत. यामध्ये महागाई भत्ता वाढवणे आणि वेतन सुधारणा करण्यापासून तर पेन्शनचे लाभ वाढवण्यापर्यंतच्या मागण्यांचा समावेश केलेला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या व्यतिरिक्त पेन्शनधारक संघटनांनी अशी मागणी केली आहे की निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन वयानुसार आता निश्चित केली जावी. म्हणजेच वय जितके जास्त तितकी निवृत्तीपूर्वीच्या वेतनाच्या तुलनेत पेन्शन म्हणून मिळणारी टक्केवारी जास्त असावी अशी मागणी आता केलेली आहे. कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतनाबाबत इतरही काही मागण्या केलेल्या आहेत, ज्यामध्ये किमान निवृत्ती वेतन शेवटच्या वेतनाच्या 67% वाढवणे किंवा शेवटच्या 10 महिन्यात मिळालेल्या सरासरी वेतना इतके करणे, निवृत्ती वेतन निश्चितीसाठी वापरल्या जाणाऱ्या फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा करणे, महागाई सवलतीची रचना तपासणे आणि निवृत्ती वेतन लाभामध्ये समावेश करणे, तर कौटुंबिक निवृत्ती वेतन लाभाची व्याप्तीसुद्धा वाढवणे. कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकाच्या मागण्या मान्य केल्या गेल्या तर सरकारच्या सुमारे 50 लाख कर्मचाऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. तर या व्यतिरिक्त संरक्षण आणि रेल्वे क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांसह सुमारे 56 लाख निवृत्ती वेतनधारकांनाही या मागण्यांचा मोठा फायदा मिळणार आहे.